भगवान बुद्ध की अमरवाणी. विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही. काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे. विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे. त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे. पापवग्गो धम्मपद क्रमांक 116 ते 122. अभितरेत कल्याणे पापाचित्तं निवारये दधं हि करोतो पुय्यं पापस्मी रम्मती मनो. अर्थात, पुण्य करण्याची त्वरा करा, पापापासून चित्ताचे निवारण करावे, कारण गती किंवा मंदपणे किंवा संतपणे पुण्य करणाऱ्याचे मन पापात रमते. पापंगचे पुरीसो कैयरा नतं कैयरा पुनप्प पुनं न तुम्ही छंदं कविराथ दुःखो पापस उच्चयो. अर्थात, माणसाने जर पाप केले तर ते पुन्हा पुन्हा करू नये. त्याचा पापाचा छंद घेऊ नये. पापाचा समुच्चय दुःखकारक आहे. पुण्यंगचे पुरीसो कैयरा कैयराथेन पुनप्प पुनं तानी छंदंग कैयराथ सुखो पुण्यस उच्चयो. माणसाने जर पुण्य केले तर ते पुन्हा पुन्हा करावे. त्याचा पुण्याचा छंद घ्यावा. पुण्याचा समुच्चय सुखकारक आहे. पापोपी पश्यति भद्रं याव पापंग न पच्यति यदाच पच्यति पापंग अथ पापो पापानि पश्यति. अर्थात, जोपर्यंत पाप परिपक्व झाले नाही तोपर्यंत पापी माणसाला देखील मंगलच दिसते, परंतु जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा पापी माणसाला पापाची जाण होते. भद्रोपी पश्यति पापं याव भद्रं न पच्यति यदाच पच्यति भद्रं अथ भद्रो भद्रानि पश्यति. अर्थात, जोपर्यंत शुभ कृत्य परिपक्व झाले नाही तोपर्यंत शुभ कृत्य करणाऱ्याला देखील पापच दिसते, परंतु जेव्हा शुभ कृत्य परिपक्व होते तेव्हा शुभ कृत्य करणाऱ्याला शुभाची जाण होते. मापप्प मेयथ पापस न मंगतंग आगमी सती उदबिंदोनी पातेन उदकुंभोपी पुरती पुरती बालो पापस थोक थोकंपी आचिनं. अर्थात, पाप अल्प आहे, ते मजकड येणार नाही, त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही असे मानू नये. पाण्याचे थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील पूर्ण भरतो. थोडे थोडेही पाप गोळा करणारा जमविणारा मूर्ख पापाने पूर्ण लिप्त होतो. मापप्प मेयत पुय्यस न मंग तंग आगमी सती उदबिंदोनी पातेन उदकुंभोपी पुरती पुरती धीरो पुय्यस थोक थोकंपी आचिनं. अर्थात, पुण्य अल्प आहे, ते मजकड येणार नाही, त्याचा माझ्यावर काय परिणाम होणार आहे असे मानू नये. पाण्याचे थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील पूर्ण भरतो. थोडे थोडेही पुण्य गोळा करणारा जमविणारा धीर पुरुष पुण्याने पूर्ण भरून जातो. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.